खरं तर 8-10 दिवसापासून सातत्याने निवडणुकीमध्ये युती व्हावी या उद्देशानं दोन्ही पक्षामध्ये सारख्या बैठका होत आहे, प्रस्ताव घेतले जातात, जागा वाटपाबद्दल काही निश्चिती होते, परत ती बदलल्या जाते, परत प्रस्ताव वेगळे येतात, परत जागा वाटपाबद्दलची निश्चिती बदलली जाते. सातत्याने जागा बदलणे, प्रस्ताव बदलणे या भूमिका सातत्याने होत असल्यामुळे आज युतीमधल्या शिवसेना पक्षामध्ये असलेल्या नेत्यांचा जो समन्वयाचा अभाव आहे आणि त्या समन्वयाच्या अभावामुळे युती धर्मामध्ये खऱ्या अर्थाने खोड निर्माण होत आहे. आणि त्यामुळं आम्ही काल रात्री अंतिम प्रस्तावावर दोन्ही पक्षाच्या कोर टीमच्या त्यांनी दिलेल्या शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर अंतिम चर्चा झाल्यानंतर तो मंजूर दोन्हीकडनं झाल्यानंतर त्या बैठकीचा अहवाल आणि प्रस्तावना आणि जागा निश्चिती केल्याचा कागद तयार केला आणि तो आज आम्ही संजयजी शिरसाट पालकमंत्री यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना तो दिला. त्यावेळीही प्रदीप जयस्वाल तिथं आले आणि प्रभाग नंबर 8 मधली आमची जागा बदला अशी भूमिका त्यांनी घेतली. वेळोवेळी जागा बदलणे, प्रस्ताव बदलणे ह्याच भूमिका त्यांच्या नेते घेत असल्यामुळे हा खऱ्या अर्थानं बराच अवधी या युतीमध्ये लागतोय. खरं तर उमेदवारांनी त्याची तयारीत राहावं, तयारी करावं असं भारतीय जनता पार्टी पण सांगते. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये एक कल्चर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उमेदवारी भरल्यानंतर सुद्धा युतीचा धर्म निभावणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आम्हीचा जेव्हा कार्यकर्त्याला निरोप जाईल त्यावेळेस युतीमध्ये जो उमेदवार देईल त्याचाच फॉर्म तिथं राहील अशी सातत्याने आमची पारंपरिकता आहे आणि ती निभवल्या जाणार आहे. उमेदवारांना पक्षाकडून निरोप गेले आहेत का भागाचे? आता जातील, आम्ही युतीची अजून वाट पाहतोय आणि त्यामुळे ठराविक चर्चा आमच्या झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही आपल्याला सांगू. जागा वाटपात त्यांनी असे म्हटले की भाषणामध्ये जागा वाटपावर आम्ही कॉम्प्रोमाइज करायची म्हणून 22-27 प्रभागात जागा सोडून दिल्या, 2 पावले मागे आलो. कसं आहे, मला संजय शिरसाटांनी मीडियावर जे सांगितलं ते सत्यच असेल असं नाही आहे. मी खरं तर सत्य सांगायचं झालं तर समन्वयाचा अभाव आणि त्यांच्यातलेच मागे पुढे होणं चालू आहे. आता तुम्ही पाहतात काय, एकीकडं आम्ही प्रस्ताव घेऊन गेलेलो असताना आमच्या प्रस्तावाच्या आधी जंजाळांनी वार्तालाप आपल्याशी केला आणि जी भाषा जंजाळांनी वापरली याचा अर्थ यांची भूमिका काय आहे आणि यांच्या मनात काय आहे हे जंजाळांनी त्यांच्याच जिल्हाध्यक्षांनी दाखवून दिलं. एकीकडं संजय शिरसाट बोलताय, दुसरीकडं जंजाळ येऊन मीडियाशी वेगळं बोलताय आणि त्यामुळे तुम्हाला यांच्यातला अभाव कळत असेल. मी असं म्हणत नाही ते शिवसेने पक्षातल्या घरातले वाद असतील, पण मला वाटतं अशा काळी ते वाद चव्हाट्यावर येऊन उगाच नाहक भाजपला बदनाम करणे योग्य नाही. संजय शिरसाट असं देखील म्हणाले की अखेर तुटायला आले होते, मी त्यांना त्यांच्या त्याच भाषेत त्यांची उधळून काढली. मला वाटतं त्यांच्यातला वाद आणि तणाव हा संजय शिरसाट व्यक्त करत असतील. भारतीय जनता पार्टीवर हा प्रहार नसेल, कारण त्यांच्यातच नियंत्रणात कार्यकर्ते नाही, पदाधिकारी नाही. आता जंजाळांनी काढलेला 1000 कार्यकर्त्यांचा जमाव शिरसाटांच्या घरी नेला, तो काही भारतीय जनता पार्टी विरुद्ध नाही आहे. तो राग शिरसाटावर असं आहे का कोणावर आहे तेही बघणं गरजेचं आहे.
येणार आहे कसं काय? हे बघा, भाजपची भूमिका युती धर्म निभवण्याची आहे. त्यांची आम्ही दिलेल्या प्रस्तावावर त्यांची वाट पाहत आहोत. निश्चितपणे त्यांनीच दिलेल्या प्रस्तावाला कालच्या रात्रीच्या मंजुरीला ते आता बदलण्याचा प्रयत्न करताय आणि त्यामुळं त्यांची काही कालावधीपर्यंत आम्ही वाट पाहू आणि निश्चितपणे आम्ही आमच्या कार्यकर्त्यालाही तयारीला लागा म्हणून सांगू. उद्या 10 वाजता निर्णय येणार आहे, फायनल होईल उद्या 10 वाजता. हे बघा, आमची कार्यकर्ते पदाधिकारी सगळे नियंत्रणातले, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या युती धर्म निभवण्यामध्ये कोणताच कार्यकर्ता कसर करणार नाही. जे युतीत ठरेल त्याच उमेदवाराला आमचा फॉर्म राहील. त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्याकडनंही तीच अपेक्षा आहे की आमचा जर उमेदवार ठरवला गेला युतीमध्ये तर त्याच्या विरुद्धही त्यांच्या कोणत्याच उमेदवाराने बंडखोरी करू नये अथवा त्यांनी त्याला फॉर्म भरायला लावू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.